मित्रांनो, कधी तुम्ही नोटीस केले का? लोक तुमच्याशी नॉर्मल गोष्टी शेअर करतात, रोजच्या गप्पा मारतात, हसतात, बोलतात, पण त्यांच्या लाईफमधल्या सिरियस प्रॉब्लेम्स, त्यांच्या मनातल्या खऱ्या फिलिंग्स ते तुमच्यापासून लपवतात. आणि तुम्ही विचार करता, आपण इतके क्लोज आहोत, मग मला का नाही सांगत? मी काही चुकीचं केलं का? मी त्यांच्या ट्रस्टला लायक नाही का? मित्रांनो, हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो, कारण आपल्याला वाटतं आपण क्लोज आहोत म्हणजे ते सगळं शेअर करतील. पण रियालिटी थोडी वेगळी असते. क्लोजनेस म्हणजे फक्त बोलणं नाही. क्लोजनेस म्हणजे ट्रस्ट प्लस कम्फर्ट. लोक त्या व्यक्तीशीच डीप गोष्टी शेअर करतात, जिथे त्यांना जज केलं जाणार नाही, जिथे त्यांना सेफ वाटतं, जिथे त्यांना समजून घेतलं जातं. आणि जर कुणी तुमच्याशी सिरियस प्रॉब्लेम शेअर करत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात, पण कदाचित काही सबटल गोष्टी तुमच्यात मिसिंग आहेत. काही छोटी छोटी हॅबिट्स, काही बोलण्याची पद्धत किंवा तुमचा ॲटिट्यूड जे अननोविंगली लोकांना डिस्टन्स ठेवायला भाग पाडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेक वेळा आपल्याला वाटतही नाही की आपण अशी चूक करत आहोत. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की लोक तुमच्याशी डीप गोष्टी शेअर करत नाहीत, तुम्हाला इमोशनल कनेक्शन कमी वाटतो किंवा लोक तुमच्यावर ट्रस्ट करत नाहीत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, लोक तुमच्याकडे सिरियस प्रॉब्लेम्स का शेअर करत नाहीत, त्यामागचे हिडन सायकोलॉजिकल रिझन्स काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही काय बदल केला तर लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवायला लागतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुम्ही रोज एक्सपिरियन्स करता, पण कधीच नोटीस केल्या नाहीत. पॉइंट नंबर 1, तुम्ही जास्त जज करता. मित्रांनो, तुम्ही खरंच लोकांना ऐकता का, की त्यांना जज करता? काही वेळा आपण अननोविंगली लोकांना जज करतो, त्यांच्या डिसिजन्सवर कमेंट करतो. तू असं का केलंस, हे चुकीचं आहे. आपल्याला वाटतं आपण हेल्प करतोय, पण समोरच्याला वाटतं हा मला समजून घेत नाही. फॉर एक्झाम्पल, कुणी तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन येतो आणि तुम्ही लगेच म्हणता, हे तर सिंपल आहे, तू चूक केलीस. त्या क्षणी तो माणूस क्लोज होतो. म्हणून लक्षात ठेवा, लोकांना जज करणारे नाही, समजून घेणारे लोक हवे असतात. पॉइंट नंबर 2, तुम्ही लगेच सोल्युशन देऊ लागता. समोरच्याला खरंच सोल्युशन हवं असतं का? बहुतेक वेळा आन्सर आहे नाही. लोक तुमच्याकडे येतात कारण त्यांना बोलायचं असतं, मन हलकं करायचं असतं, पण आपण काय करतो? लगेच ॲडवाइस देतो, हे कर, ते कर, आणि इथेच कनेक्शन तुटतो. फॉर एक्झाम्पल, कुणी म्हणतो मला खूप स्ट्रेस येतोय, आणि तुम्ही म्हणता एक्सरसाइज कर, मेडिटेशन कर, पण त्याला फक्त ऐकणारा माणूस हवा असतो. म्हणून कधी कधी सोल्युशन नाही, फक्त सायलेंट सपोर्ट पुरेसा असतो. पॉइंट नंबर 3, तुमच्यावर ट्रस्ट कमी वाटतो. लोक तुमच्यावर ट्रस्ट का करत नाहीत? ट्रस्ट बिल्ड करायला वेळ लागतो, पण तो तोडायला एकच चूक पुरेशी असते. जर तुम्ही दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्याला सांगत असाल, इवन मजेत, लोक ऑब्झर्व करतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणता अरे त्याच्यासोबत असं झालं, आणि समोरचा विचार करतो हा माझी गोष्ट पण सांगेल. म्हणून ट्रस्ट मिळवायचं असेल तर लोकांच्या गोष्टी लॉक करून ठेवा. पॉइंट नंबर 4, तुम्ही इमोशनली कनेक्ट होत नाही. तुम्ही ऐकता, पण फील करता का? काही लोक लॉजिकली बोलतात, पण इमोशनली कनेक्ट होत नाहीत. त्यांच्यात एम्पथी कमी दिसते, आणि जेव्हा एम्पथी नसते तेव्हा कम्फर्ट तयार होत नाही. आणि
कम्फर्ट नसताना कोणीही डीप गोष्टी शेअर करत नाही. फॉर एक्झाम्पल, कुणी दुःखी आहे आणि तुम्ही म्हणता ठीक होईल, पण तुम्ही त्याचा पेन फील करत नाही. म्हणून लोकांना आन्सर नाही, अंडरस्टँडिंग हवी असते. पॉइंट नंबर 5, तुमची इमेज कॅज्युअल आहे. तुम्ही फन आहात पण सिरियस नाही वाटत. काही लोक खूप मजेदार असतात, सगळ्यांना हसवतात, पण लोक त्यांना सिरियस घेत नाहीत. त्यामुळे जेव्हा सिरियस प्रॉब्लेम येतो, लोक दुसऱ्या कुणाला चूज करतात. फॉर एक्झाम्पल, हा तर नेहमी जोक करतो, याला काय सांगायचंय, आणि तुम्ही लिस्टमधून बाहेर जाता. म्हणून फन असणं चांगलं आहे, पण ट्रस्टेबल दिसणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, लोक तुमच्याशी शेअर करत नाहीत कारण तुम्ही वाईट नाही, पण त्यांना तुमच्यात कम्फर्ट दिसत नाही. म्हणून मित्रांनो, आज आपण जे काही समजलो ते फक्त कम्युनिकेशन बद्दल नाही, ते तुमच्या रिलेशनशिप क्वालिटी बद्दल आहे. आयुष्यात सगळ्यांनाच कुणीतरी असा माणूस हवा असतो ज्याच्यासमोर ते मास्क काढून बोलू शकतात, ज्याच्यासमोर ते वीक होऊ शकतात, ज्याच्यासमोर ते स्वतःसारखे राहू शकतात. पण प्रश्न असा आहे, तुम्ही तो माणूस आहात का? की लोक तुम्हाला फक्त टाइमपाससाठी कॉल करतात, पण त्यांच्या लाईफमधल्या सिरियस गोष्टी दुसऱ्या कुणाला सांगतात. मित्रांनो, लोकांना परफेक्ट माणूस नको असतो, लोकांना अंडरस्टँडिंग माणूस हवा असतो. जेव्हा कोणी तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन येतो, तेव्हा त्याला सोल्युशन नको असतो, त्याला लेक्चर नको असतो, त्याला जज करणारा माणूस नको असतो. त्याला फक्त एक गोष्ट हवी असते, कोणीतरी जो त्याला खरंच समजून घेईल. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. लोकांचं बोलणं मध्येच तोडू नका, लगेच ॲडवाईस देऊ नका आणि त्यांच्या फिलिंग्सला इग्नोर करू नका. फक्त शांतपणे ऐका, त्यांच्या जागी स्वतःला ठेवा आणि त्यांना फील होऊ द्या, हा माणूस मला समजतो. कारण जिथे अंडरस्टँडिंग असते तिथेच ट्रस्ट तयार होतो, आणि जिथे ट्रस्ट असतं तिथे लोक त्यांच्या लाईफच्या सगळ्यात डीप आणि सिरियस गोष्टी शेअर करतात. आणि त्या मुमेंटला तुम्ही फक्त एक फ्रेंड राहत नाही, तुम्ही त्यांच्या लाईफमधला ट्रस्टेड पर्सन बनता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याला हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि हो मित्रांनो, आता आपल्या चॅनलवर सुपर थँक्स सुरू आहे. जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडत असेल आणि तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्स द्वारे तुमचा सपोर्ट नक्की दाखवा. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून पॉवरफुल आणि युजफुल व्हिडिओज बनवायला मोटिवेट करतो. लक्षात ठेवा, लोक तुमच्याकडे प्रॉब्लेम्स शेअर करत नाहीत कारण त्यांना तुमच्यात सोल्युशन नाही, समजून घेणं कमी दिसतं. आणि ज्या दिवशी तुम्ही समजून घेणारा माणूस बनाल, त्या दिवशी लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवायला सुरुवात करतील.